नमस्कार मंडळी. सायलीच्या नावावर सगळी प्रॉपर्टी झाल्याचा अंदाज प्रियाला आला आहे आणि प्रिया, महिपत, नागराज, राकेश आणि सचिन सगळ्यांनी मिळून एक प्लॅन केला आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये एका नवीन कॅरेक्टरची एंट्री पण झाली आहे प्रेक्षकांनो. आज फक्त डोळे दाखवले, उद्या कळेलच कोण आहे ती. चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. काल सायलीने उठापशा काढायला लावले अर्जुनला, म्हणून त्याचे पाय दुखत असतात आणि थोडा रागवलेला असतो. सायली त्याला मनवण्याचा खूप प्रयत्न करते, पण तो काय ऐकायला तयार नसतो. त्यानंतर ती गुदगुले सुद्धा करते. तेव्हा अर्जुन हसायला लागतो. गेला का माझ्या मित्राचा राग? अर्जुन पण सांगत असतो, माझ्या बायकोने प्रयत्न केला आणि माझा राग जाणार नाही असं होईल का? पण तुला असं हसताना बघून मला खूप छान वाटतं आणि माझ्या मनात एक गिल्ट सुद्धा आहे. सायली विचारते, कसलं गिल्ट? तुला आठवतं मी सदा आणि मैनाला तुझे आई वडील म्हणून घरी घेऊन आलो होतो आणि तू सतत सांगत होती तुला त्यांच्याबद्दल काही फिलिंग्स वाटतच नाहीये, पण मी माझे पुरावेच घेऊन बसलो. माझं काही चुकलं होतं का? तेव्हा मी समजून घ्यायला पाहिजे होतं. पुराव्यापेक्षा मनाचे फिलिंग जास्त महत्त्वाचे आहे. तुझ्या मनातल्या फिलिंग्समुळे आपण तुझ्या खऱ्या आईवडिलांपर्यंत पोहोचलो. मी खरंच लकी आहे बायको. तेव्हा सायली म्हणते, नाही, सर्वात जास्त लकी तर मी आहे, कारण तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. पण म्हणत असतो, आपल्यामध्ये जर कॉम्पिटिशन लागलं ना, सर्वात लकी कोण आहे, तर मीच जिंकेल बघ. मी तुला काहीतरी दाखवतो बघ. कपाटाकडे वळतो तर दुसरीकडे आपल्याला प्रिया, महिपत यांचा सीन दाखवला जातो. प्रिया म्हणत असते, मी माझा मान आणि पैसा अजिबात सोडणार नाही. प्रियांना रस्त्यावर आणल्याशिवाय मी राहणार नाही बघ. तेव्हा सचिन म्हणतो, प्रिया नेमकं काय केलं पाहिजे आपण? प्रियाही सांगत असते, या सगळ्यांची एकी इंची ताकद आहे ना, आपण प्रत्येकामध्ये फूट पाडायची आणि सगळ्यांना वेगळं करायचं. तर दुसरीकडे अर्जुनने कपाटातनं फोटो काढलेला असतो छोट्या तन्वीचा. हे बघ बायको, ही माझी बेस्ट फ्रेंड तन्वी. हा फोटो माझ्या बायकोचा. माझ्या पूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलं. आता मला माझ्या बालपणाच्या मैत्रिणीबरोबर खूप मस्ती पण करता येईल. मी बायकोवर प्रेमही करते. आहे की नाही मी जास्त लकी? सायली पण म्हणते, हो का? त्याच फोनमध्ये अलार्म वाजतो. अर्जुन म्हणतो, चल बायको, बराच उशीर झाला, आता झोपायला हवं. आपल्या बाळाची पण काळजी घेतली पाहिजे ना. तेव्हा सायली बाळाबरोबर गप्पा मारते. चल बाळा, पटकन झोपून घेऊया. उद्या माझा या घरामध्ये तन्वी म्हणून पहिला दिवस आहे. तर दोघेही झोपी जातात. तर या 5 जणांचा प्लॅन चालूच असतो. राकेश प्रियाला विचारतो, तुझ्या डोक्यामध्ये जो काही प्लॅन असेल ना, तो सगळं आम्हाला हिशोबाने आपण सुरुवात करूया. असं आहे, मी सुभेदारांच्या घरामध्ये फिरकतच असतो ना. तेव्हा सचिन पण म्हणत असतो, नागराज अंकल, आपण प्रियाचं ऐकूया, कारण प्रियाला यांची नस माहिती आहे ना. वेळेला तिथे कॉन्स्टेबल येते, झालं की नाही तुमचं अजून? मी आलं ना तर माझी वाट लागेल. तेव्हा सचिन म्हणतो, काय हो मॅडम, तुम्हाला पैसे दिले होते ना, आम्हाला डिस्टर्बन्स नको आहे. ती आपण सांगत असते, फक्त 2 मिनिटं देत आई, आमचं इतक्यात होईल. महिपत चिगरे म्हणत असतात, हो चालेल, आपण प्रियाच्या डोक्याने सगळा प्लॅन करूया. तर नागराज काका म्हणतात, आता काय ही प्रिया आपली लीडर असणार आहे का? प्रिया म्हणते, मी म्हणतच नाही मला लीडर बनवा. 5 जणांच्या डोक्याने चाललं ना, सगळा गोंधळ होईल आणि एकाच्या डोक्याने जर सगळा प्लॅन केला ना, तर तो वर्क होईल. नागराज काकाही म्हणतात, ठीक आहे. नंतर सगळ्यांमध्ये शेक हँड होतो. राकेशही म्हणत असतो, ठीक आहे, मग मी सगळ्यांवर नजर ठेवायचं काम करतो. याचा अर्थ असा आहे प्रेक्षकांनो, म्हणजे एवढ्या लवकर काय आता मालिका संपणार नाही. अजून बराच वेळ आपल्याला एन्जॉय करता येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीला उठायला उशीर होतो आणि सगळेच घरातले तिच्या सेवेसाठी हजर असतात. उठा तन्वी किल्लेदार. सगळ्यांना बघून सायलीला तर आश्चर्य वाटतं, तुम्ही सगळे इथे? प्रताप काकाही म्हणतात, तुझ्याशिवाय सुभेदारांची सकाळ होणार आहे का? अजून कोणी चहा सुद्धा घेतलेला नाही. स्मिता म्हणते, मी तर सांगून टाकलंय की तन्वी जर माझ्या समोर आली नाही तर मी चहा सुद्धा घेणार नाही. अश्विन पण म्हणतो, हो, तू जर लवकर खाली आली नाही ना, मला पण हॉस्पिटलला जायला उशीर होईल. आणि विमल सांगत असते, कोणी नाश्त्याला हात सुद्धा लावला नाही. सायली म्हणते, अरे बापरे, किती वाजले? 9:30. इतका उशीर झाला मला. प्रतिमाताही म्हणतात, अगं काल दमली होतीस ना, म्हणून निवांत डोळा लागला तुझा. सांगते, पण माझे माणसं असे उपाशी राहिलेले मला नाही ना आवडत. सायलीच्या सेवेसाठी प्रतिमात्यांनी ब्रश आणलाय, कल्पना काकूंनी टूथपेस्ट आणली, अश्विननी शॅम्पू आणलाय आणि अस्मिताने ड्रेस आणलाय. म्हणजे प्रत्येक जण तिच्या सेवेसाठी काही नाही तर काहीतरी हजर करतोच आहे. ती भारी ना. पण प्रेक्षकांना असं जर आपल्याला ट्रीटमेंट मिळाली तर असं काही होणार नाही, कारण आपल्यालाच सगळं करावं लागतं ना. सायली विचारत असते, मला सगळे राजकुमारी सारखं का ट्रीट करताय? ताप काकाही म्हणतात, अगं तू राजकुमारीच आहे, स्नानगृहामध्ये प्रस्थान कराल का? सायली म्हणते, या दिवसाची मी खूप दिवसापासून वाट बघत होती. मी तन्वी असल्यापासून माझे खूपच लाड चालले. अर्जुन पण तिच्यासमोर हात जोडून उभा असतो. अहो, असे काय हात जोडून उभे आहात? राजकुमारी साहेबा, लवकर आवरा आणि खाली या. माझी कॉफी सुद्धा दिली नाही अजून कोणी मला. सायली म्हणते, ठीक आहे, मी 5 मिनिटात आवरून लगेच खाली आली. तेव्हा प्रतिमाते म्हणत असतात, चला आता सायलीला आवरू द्या, मी खाली आल्यानंतर सगळ्यांना एक अनाऊन्समेंट करणार आहे, तेव्हा आपण खाली जाऊया. सुमन पण विचारत असते, वहिनी काय नक्की सांगणार आहात तुम्ही? प्रतिमात्या म्हणतात, सायलीला येऊ तर दे, मी सगळ्यांना एकाच वेळेला सांगते. नंतर सगळे खाली जातात. तर दुसरीकडे प्रियाचा सीन दाखवलाय. प्रिया सचिनला सांगत असते,
आता आपल्याला बारीक लक्ष ठेवावं लागेल. सुभेदार आणि किल्लेदार नक्की काय पाऊल उचलत आहे हे बघावं लागेल. तर दुसरीकडे नागराज काका पण राकेशला सांगत असतात, आता काय होईल घरी माहिती तुला राकेश. प्रतिमा आत्या अनाऊन्स करतात, आता जे सांगणार आहे ते आपल्या सगळ्यांसाठी आणि सायलीसाठी खूप महत्त्वाचं आहे. अर्जुन तुझी मदत लागणार आहे बरं का मला. अर्जुन पण म्हणतो हो करेल, पण आधी सांग ना नक्की काय करायचं आहे. प्रतिमा आत्या म्हणतात हे काही सायलीच्या नावावर असायला पाहिजे होतं, ते सगळं चुकून प्रियाच्या नावावर झालं होतं. तसं त्यांनी तिला बेदखल केलंच आहे प्रॉपर्टीतनं. आता आमची अशी इच्छा आहे की सगळी प्रॉपर्टी सायलीच्या नावावर करायची. सायली म्हणते अगं आई कशाला, असू दे ना, तुमच्या नावावर असली तरी काय फरक पडणार आहे. प्रतिमा आत्या म्हणतात नाही, पण रविराज आणि आम्हाला दोघांना पण फरक पडणार आहे. ते मला सांगून गेले की सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरच करायची. तर दुसरीकडे प्रिया म्हणत असते सगळी प्रॉपर्टी माझी झाली असते, रविराजला आणि प्रतिमाला मी बरोबर बाटलीत उतरवलं असतं आणि सगळं माझ्या नावावर केलं असतं. आता हे सगळं त्या सायलीला मिळणार आहे. लहानपणापासून तिने हेच केलं आहे, माझ्या हक्काचं सगळं ओरबडून घेतलं आहे, पण मी तिला आता असं काही करू देणार नाही. सचिन म्हणतो पण असं झालं नाही पाहिजे, हे थांबवण्याचा काहीतरी मार्ग असेल ना. तर दुसरीकडे अर्जुन विचारत असतो पण हे सगळं करण्यासाठी आधी जुने पेपर लागतील ना. प्रतिमा आत्या म्हणतात घरी जा आणि ते पेपर आहेत, तुला काय बदल करायचे ते करून घे. तर प्रिया सचिनला सांगत असते त्या प्रॉपर्टीतला एकही पैसा मला मिळायला नको म्हणून किल्लेदारने काही पेपर केले होते, आपण आधी मिळवायला हवे. सचिन पण म्हणतो हो नागराज अंकलनी सांगितलं मला, पण याचा काही उपयोग नाही आहे. प्रिया म्हणते म्हणजे. नागराज काका म्हणतात दादा आता सगळी प्रोसेस रिवाईज करणार आणि आता सगळे हक्क त्या सायलीकडे देणार. राकेश पण म्हणत असतो पण बाबा आता यावर काय उपाय आहे. नागराज काका म्हणतात उपाय आहे ना, मी सांगेल तसं करायचं. तर परत सुभेदारांचं सीन दाखवलंय. काका म्हणत असतात अगं प्रतिमा पण रविराज येईपर्यंत आपण थांबूया ना, काय बदल करायचे तो स्वतः करेल. प्रतिमा आत्या सांगतात त्यांनी मला सगळं लिहून दिलंय, जे जे काही त्यांच्या नावावर आहे ते सगळं तन्वीच्या नावावर करायचं, म्हणजे सायलीच्या. त्या सांगत असते आपण ते कागदपत्र राकेशला शोधायला लावू आणि ते पेपर जर कोणाला सापडले नाही तर काही दिवसासाठी शांत राहतील, कोणाला संशय पण नाही येणार. सचिन म्हणतो तुझी आयडिया भारी आहे हां, मी नागराज अंकलला फोन करून सांगतो. प्रतिमा आता त्यांच्या फोनमध्ये काही फोटोज असतात ते अर्जुनला पाठवतात. सायली म्हणत असते पण आई तुमचं सगळ्यांचं प्रेम मला मिळत आहे तेच खूप आहे, प्रॉपर्टी नको आहे मला. मात्या सांगतात बाळा अगं हे फक्त प्रॉपर्टी नाही, आमचा आशीर्वाद आहे, असं हे सगळं नाकारू नकोस. तेव्हा सायली पण म्हणते ठीक आहे. तर नागराज काका सांगत असतात यावेळेला काही गडबड करू नको हां. तेव्हा राकेश म्हणतो नाही बाबा काही गडबड होणार नाही, मी ते पेपर बरोबर गायब करतो. त्याच वेळेला सचिनचा कॉल येतो. राकेश पण सचिनला तेच सांगत असतो की हो मी पेपर घ्यायला आता घरीच निघालो आहे. तर अर्जुन ते पेपर घेण्यासाठी घराकडे निघतो. तेव्हा अस्मिता म्हणते अरे पण अर्जुन पेपरवर रविराज अंकलची सही लागेल ना. म्हणतो पण पेपर करण्यामध्ये पण वेळ लागेल, पेपर क्लिअर झाल्यानंतर ते सगळं आपण सिनियरकडे पाठवूया, सही करून तो परत पाठवेल. पण प्रेक्षकांनो एवढी का घाई झाली यांना सायलीच्या नावावर प्रॉपर्टी करायची, रविराज काका आल्यानंतर पण करू शकतात ना. तर प्रिया जेलमध्ये एकटीच बडबडत असते माझे हक्क घेण्याचा कोणी प्रयत्न केला तर उभा कापून टाकेल मी. प्रेक्षकांनो ती तन्वीची प्रॉपर्टी म्हणजे सायलीची आणि आता हिचं काय मध्येच उठलं, अशी वागते की जशी तिची हक्काची प्रॉपर्टी सायली घेते. तर विमल सगळ्यांना विचारत असते वहिनी सगळ्यांना नाश्ता वाढू. कल्पना काकू म्हणतात अगं थांब आधी सायलीला येऊ तर दे. घरातले सगळे कधी सायली म्हणतात कधी तन्वी म्हणतात, आता त्यांना पण सायली म्हणायची सवय झालेली ना प्रेक्षकांना. तर तिथे सायली येते हे काय तुम्ही अजून नाश्ता करायला सुरुवात नाही केली. अस्मिता पण सांगत असते आता आम्ही इथून पुढे तुझ्याशिवाय काहीच करणार नाही, कारण आमची तन्वी आली ना, बस पूर्ण आजीच्या खुर्चीवर. तेव्हा सायली म्हणते पूर्ण आजीच्या खुर्चीवर मी कशी बसणार. अश्विन पण म्हणतो अगं पूर्ण आजी एवढे देणार नाही आहे, बस तू काही हरकत नाही. तर सगळे आग्रह करता म्हणून सायली बसते, पण या खुर्चीवर मी कशी बसणार ना, ही खुर्ची तर घरातल्या सगळ्या मोठ्या व्यक्तीची आहे. काकाही म्हणतात अगं आम्ही असे तुझ्या अवतीभोवती फिरतच असतो ना, सगळे सायली सायली करत असतो, तरी बसली तरी काही हरकत नाही. सायली सांगत असते बाबा मी या दिवसाची खूप कधीपासून वाट बघत होती, आज माझी माणसं मला मिळाली आणि त्यांचं भरभरून प्रेमसुद्धा. तर राकेश पण घरी आलेला असतो आणि रविराज काकांच्या रूममध्ये शोधाशोध करतो पेपरची. मला पटकन शोधावे लागतील, कोणी बघायला नको मला. त्याच वेळेला तिथे अर्जुन पण आलेला असतो. आता पेपर कुठे असतील, हो सिनियरनी सांगितलं की स्टडी रूममध्ये आहे, तिथे पेपर शोधायला लागतो. राकेश बराच वेळ पेपर शोधत असतो, त्याला काही भेटत नाही. तर पेपर नाही आहे, अजून कुठे असू शकतात, स्टडी रूममध्ये असतील. तिथे बघायला जातो तर अर्जुन आधीच आलेला असतो, त्यामुळे त्याला तर प्रश्नच पडतो आता कसे शोधायचे पेपर. तर घरी सायलीसाठी थालीपीठ केलेले असतात, तिला आवडतात म्हणून. पण थालीपीठ खायला बाबा हसायला हवे होते ना. सायली एक प्लेट वाढते आणि समोरच्या खुर्चीजवळ ठेवते. खुर्चीवर कोणी बसू नका हां, कारण बाबांची वाट आपण बघतोय म्हणून ते लवकर येतील ना. ते माते म्हणतात
आता मला खरं वाटतंय माझी तन्वी मला परत भेटली आहे आणि तिला मिठी मारतात. तर दुसरीकडे अर्जुन आणि राकेशची शोधाशोध चालूच असते. अर्जुनच्या हातामध्ये एक फाईल असते, पण ते पेपर नेमके हेच आहेत की काय माहीत नाही. आता उद्याच्या भागात कळेल. आजच्या भागात एवढंच. आता पुढील भागात काय होतं बघूया. अर्जुन सायली दोघं पण बाहेर गेलेले असतात. सायलीची वडापाव खाण्याची इच्छा होते, पण अर्जुन नाही म्हणतो. पण तिच्या हट्टापुढे त्याचं काही चालत नाही ना. तर सायली पण वडापाव खायला घेते. तर दुसरीकडे जेलमध्ये प्रियाला भेटायला एक मुलगी आलेली असते आणि तिचे फक्त डोळे दाखवले. अर्जुन सायली जेवढी मजा करायची असेल करून घ्या, पण आता तुमच्या आयुष्यामध्ये मोठं वादळ येणार आहे. त्या मुलीला सांगत असते, मी जे तुला सांगितलं ते काम फक्त तूच करू शकते. हा भाग इथेच संपतो. उद्या कळेलच जे डोळे दाखवले ती कोण आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्लीज प्रेक्षकांनो. धन्यवाद.